त्याचबरोबर आपण पाहिलं की या गावचे सरपंच महोदय आदरणीय रवी घाग सर यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांना देखील त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या शिर्के मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. जौरजी कोंडविलकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राजन कदम सर या देखील या स्पर्धेत म्हणून उपस्थित आहेत. इशामुद्दीन काझी सर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. तुम्हा सर्वांनी या ठिकाणी मान्यवरांचा प्रकाशजी गाग सर हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत असताना आभार देखील व्यक्त करतोय. आणि सर्व आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आपण बघतोय ही जी मंडळी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेली आहे ते आपले आश्रयदाते आहेत. त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी आपलं खूप मोठं विशेष असं देखील आपण पाहिलंय. निसर काजी सर आणि त्याचबरोबर रियाज काजी यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन असं नसतं वा. उसम्या परकर यांना देखील विनंती करतो की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. सेकंड क्वालिफायरची मॅच आणि त्याच्यानंतरला फायनलची मॅच कवली जाईल. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत पहिलं षटक इन प्रोग्रेसला सेकंड क्वालिफायरची मॅच आहे. आम्हाला गाडीची चावी मिळाली कोणाची असेल तर आमच्याकडे संपर्क साधा. या बॉलवरती देखील अलोंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. मिस फील्ड चेंडू आउट ऑफ द पार्क चौकार. कमॉन डीजे. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिलीच ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू आहे. इन प्रोग्रेसला ओव्हर द विकेट बॉल. या बॉलला मोठा प्रहार डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही. पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या 13 या आकड्यावरती देखील आपल्याला बघायला मिळतात. अब 13 क्या होगा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतो. 13 झालेले आहेत. सेकंड क्वालिफायर म्हणजे इथून जिंकणारा संघ मात्र सरळ अगदी आपण पाहायला गेलं तर अंतिम फेरीत म्हणजे दिमागात प्रवेश करेल आणि इथून पराजित होणारा जो संघ राहील तो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. यात अजिबात शंका नाही आहे. यानंतरला मेगा फिनालेची मॅच असेल. ग्रँड फिनाले माझ्यासमोर जोडले गेलेत आमचे दी व्हॉइस ऑफ सोंडेगर म्हणजे सुनील नांदगावकर असतील. त्यांचं देखील मधुर आवाज तुम्ही ऐकू शकाल. परंतु या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. येणारा पुढचा बॉल ओ या वेळेला सरळ मोठा घनागती प्रहार चेंडू आउट ऑफ द पार्क सिक्सर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. षटकाचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 19 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकानंतरला 19 झालेले आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि षटक क्रमांक या ठिकाणी 2 ला काही वेळात सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील चेंजेस ऐकत रहा सुनील नांदगावकर यांना. थैंक यू सनी. शाम के सत्र के अंदर फिर से एक बार मैं सुहेल नांदगावकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं. जहां पर क्वालिफाई 2 वाला मुकाबला हम देख रहे हैं. जो जीतेगा सीधा ग्रैंड फिनाले के अंदर और ग्रैंड फिनाले का मुकाबला देखने मिलेगा. इसके बाद यानी कि एक ऐतिहासिक वाला दिन देख रहे हैं. धमाकेदार दिन दिख रहे हैं हम. जहां पर अड़कल प्रीमियर लीग सीजन 1 जहां पर आज का दूसरा दिन ग्रैंड फिनाले का दिन और सेमीफाइनल वाला दूसरा मुकाबला देख रहे हैं. और गेंदबाजी के लिए गेंदबाज जहां तक बात की जाए तो अफवान गेंदबाजी के लिए आएंगे. इस गेंदबाज ने लगातार प्रभावित किया इस टूर्नामेंट के अंदर. जहां तक बात की जाए पर्पल कैप के होल्डर हैं, इनके सर पर अभी तक विराजमान पर्पल कैप हम देख रहे हैं.
एलिमिनेटर मुकाबले के अंदर भी अच्छी गेंदबाजी की थी, लगातार कसी भी किफायती गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने। पहली ओवर के अंदर पहली ओवर का खात्मा होता हुआ रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची है। एक ओवर के खात्मे के बाद रन संख्या 19 रन बनी है। कमबैक करना पड़ेगा गेंदबाज अफान को। इस टूर्नामेंट के अंदर हाईएस्ट विकेट टेकर गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर है। अफान गेंदबाजी मार्ग पर, अफान ने अच्छी गेंदबाजी की। अभी तक फील्डिंग की बात की जाए, थर्ड मैन फाइनली पॉइंट की दिशा में खिलाड़ी है। मिड विकेट, मिड ऑन, एक्स्ट्रा कवर नॉकआउट की तरफ खिलाड़ी। अगली गेंद राइट डम राउंड विकेट, पहली गेंद घुटना टेक, तमाशा देख, गेंद को भेजा सीमा रेखा की तरफ थर्ड मैन की दिशा में। कम ऑन दे। थैंक यू डीजे, थैंक यू। कास्ट लोअर फुल टॉस गेंद थी, घुटना टेका और तमाशा दिखाया दर्शकों को। दर्शक उल्लास हम देख रहे हैं बीच मैदान के अंदर खचाखच भरा हुआ स्टेडियम। फिर से एक बार उन दर्शकों का स्वागत है। यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक देख रहे हैं उनका भी फिर से एक बार हम स्वागत करते हैं। चलते फिर से एक बार मुकाबले की तरफ। ओहो, अच्छा गेंद थी, अच्छी गेंद थी, कम बैक किया। एक तेरी तो एक मेरी, तू सेरे तो मैं भी सवा सेरू, ये कहते हुए नजर आए गेंदबाज अफान। अच्छी गेंदबाजी करे शाम के सत्र के अंदर। शाम की चाय बड़ों की राय बहुत जरूरी है। अगर समय समय पर लेंगे और चर्चा करेंगे तो चर्चे पे रहेंगे। यहाँ पर गेंदबाजी के लिए गेंदबाज हम देख रहे हैं अफान अच्छी गेंदबाजी कर रहे, शानदार गेंदबाजी बीच मैदान के अंदर चल रही है। अगली गेंद फुल टॉस गेंद है, नहीं बख्शेंगे गेंद को, गेंद को भेजेंगे तारामंडल की तरफ ले। अच्छी फील्ड, अंपायर का डिसीजन मैक्सिमम 6 रनों के लिए गेंद। कम ऑन दीजिए। थैंक यू डीजे। 6 रन मिलेंगे, रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही है 29। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अफान गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद राइट ओवर द विकेट के साथ अगली गेंद और अच्छा स्ट्रोक, वहां पर फिल्टर मौजूद है। बिंदी गेंद आएगी, कमबैक कर रहे। एक गेंद पर बड़ा शॉट आ रहा है, दूसरी गेंद पर बिंदी गेंद आ रही है और अफान अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होना बहुत जरूरी है। बाहुबली में कटप्पा नहीं रहा तो चलेगा, लेकिन गेंदबाजी में टप्पा होना बहुत जरूरी है। एक बार गेंदबाजी के लिए गेंदबाज अब देख रहे हैं, पार्टनरशिप पनप रही है बीच मैदान के अंदर। और गेंदबाजी के लिए अफान फुल टॉस गेंद, घुटना टेका है और गेंद को भेजा है तारामंडल की तरफ। डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और तमाशा देख। कम ऑन दे। थैंक यू डीजे, थैंक यू। अच्छी बल्लेबाजी कर रहे नौमान, लगातार घुटना टेक रहे हैं और गेंद को भेज रहे सीमा रेखा की तरफ। शानदार बल्लेबाजी है, मैग्निफिसेंट, लाजवाब। ठोको गुरु ठोको। राइट ओवर द विकेट के साथ गेंदबाजी के लिए गेंदबाज अफान। फिर से एक बार फुल टॉस गेंद, थोड़ी सी खराब सी गेंदबाजी चल रही है, दिशा से भटक रहे हैं, दिशा से भटके तो पड़ेगे फटके। ये क्रिकेट का समीकरण है दोस्तों। जहां तक बात की जाए तो 1 रन मिलेगा, रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची है 34 रन पर 2 ओवर का खात्मा। शुक्ला तो 2 ओवर का खात्मा, रन संख्या कुल मिलाकर 34, लॉस ऑफ बिना किसी नुकसान के। शाम का सत्र है और शाम के सत्र के अंदर फिर से एक बार ये बड़ा मुकाबला देखने, सेमीफाइनल वाला दूसरा मुकाबला जो जीतेगा सीधा ग्रैंड फाइनल के अंदर। और ये चमचमाती हुई ट्रॉफी किसके नाम होगी, ये सूरज ढलता सूरज किसके नाम होगा, देखने वाली बात। आज की शाम किसके नाम, नामुन्ना बीच मैदान के अंदर गलती करेंगे तो फिर से एक बार फंस सकते हैं। चलिए फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में थोड़ी सी चेंजेस हो गए। और तो कमेंट्री बॉक्स सभी बोलते चला या ठिकाणी मॅचला सुरुवात तर केली गेली आहे। 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 34 झालेत। प्रथम फलंदाजी करत असताना आदेश 11 या संघाकडून चाललंय। म्हणजे आपण म्हणतो ना, आज का पैसा ना कल का आपका परफ्यूम बन सकता है। पहिलं या ठिकाणी बघा खूप मेहनत घ्यावी लागेल। गोलंदाजी ट्रॅक वरती लबीब आहेत।
लबीवरती प्रहार केले जातील का? षटक क्रमांक 3 ग्रेसला मोठे स्ट्रोक आता घ्यावे लागतील. 34 झाले 2 मध्ये. षटक क्रमांक 3 पहिला बॉल आहे. या बॉलवरती मोठा प्रहार करायचा या या एंड कडून मी जर पाहिले ना बंड्या शेळके जोरदार प्रहार करतात अनेकदा आपण पाहिलंय. आणि आज या मैदानाच्या आतमध्ये साथीदार देखील मोठे फटके खेळताना देखील दिसलेत. परंतु आता बंड्या शिर्केला जेवढे चेंडू खेळता येत आहेत तेवढे चेंडू खेळणं गरजेचं आहे. कारण का प्रतिस्पर्धी लबी आक्रमक बॉलर आहेत. यांना खेळणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. अलॉंग द कार्पेट केवळ आणि केवळ एकच धाव घेतील यात मात्र अजिबात शंका नाहीये. बंड्या शिर्के वन स्ट्राईक मार्कवरती चाललेत. अजय कालच्या दिवसामधला आम्ही क्रिकेट बघितलं होतं ना, सुरेख फटकेबाजी होती, सिक्सर चौकारांचा बौसार होता, तो आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाला नाहीये. अजय स्विच हिट होते, 2 स्विच हिट आम्ही त्यांच्या बॅट मधून पाहिले होते. आज या मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट बघायला मिळत नाहीये. यावेळेला मोठा प्रहार केलाय डीप विकेटला क्षेत्ररक्षक अलोंग द कार्पेट एक सिंगल घेतले, थोडीशी मिसफील्ड आणि जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल कीपर कडे अतिशय वेगानं अगदी 2 धावा झपकन कंप्लीट करताना आपण देखील पाहिलेत. सातत्यानं मेहनत देखील आपण बघतोय. लबीब चांगले बॉल टाकतायत, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणाचा देखील तेवढाच इफेक्ट पाहायला मिळाला. चांगले एफर्ट्स देखील दिलेत. पुढचा बॉल आहे राऊंड द विकेट. आता बॉलिंग असे ओ यावेळेला मोठा प्रहार केला, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. ब्रँडन षटकार. इथे जबरदस्त फटकेबाजी चालली. बंड्या बाहुबली या ठिकाणी मोठे प्रहार करतायत, लबीब वरती लढी स्ट्रोक ठोकतायत. आपला इरादा मात्र जाहीर केलाय, स्पष्ट केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अगदी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नक्कीच अंपायरचा आता इशारा आलाय. राऊंड द विकेट जिथे चांगल्या प्रकारचं आपण पाहायला गेलं तर लिव्ह केलं होतं बॉलला. या बॉलला अगदी मोठा घणाघाती प्रहार, खूपच हाय अँड हँडसम आउट ऑफ द पार्क षटकार. इथे बॅक टू बॅक 2 सिक्सर येत आहेत. बंड्या शिर्के अगदी आता अनुभव जोगताना बघतोय. मोठे प्रहार चाललेत मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक बॉलवरती प्रहार. मागच्या 2 बॉलवरती 2 बॅक टू बॅक सिक्सर आले, मॅक्झिमम बघितले. धावांचा वेग पुढे सरकत चाललाय. 50 संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट झाले, 50 आहेत. अजून देखील एक षटक येणं बाकी असेल आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय तरी ते खेळाडू तयार आहे. हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलंय बंड्या शिर्के, सातत्याने आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान दिलंय. या मॅच मध्ये देखील योगदान देणं गरजेचं राहील. संघ स्वतःचा मालकीचा आहे. या बॉल वरती देखील मोठा प्रहार केलाय, बंड्या ऑन फायर, सिक्सर येतोय. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 3चा खेळ समाप्त. धावसंख्या 56 झालेले आहेत, अब तक 56. 3चा खेळ समाप्त, 56 झालेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस तत्पूर्वी ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत. थैंक यू डीजे, थैंक यू. 3 ओवर का खात्मा, 3 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची है 56 रन संख्या बन चुकी है 3 ओवर के खात्मे के बाद. 8वीं ओवर के अंदर गेंदबाजी के लिए इत्तिफाक गेंदबाजी पर आखिरी 6 गेंदें फेंकेंगे राइट अप ओवर द विकेट के साथ. स्टक्कर बल्लेबाज दमान और इस बार दिशा से भटके ही अंपायर का इशारा वाइट एक्स्ट्रा के रूप में रन संख्या में बढ़ोतरी होगी. रन संख्या कुल मिलाकर 57 पर जा पहुंची
और जहां तक बात की जाए तो बंड्या 8 गेंदों पर 38 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। निजी स्कोर 38 रन पर, यानी कि फास्टेस्ट 50 बन सकती है इस टूर्नामेंट की, देखने वाली बात। ओहो, इस बार खराब गेंदबाजी है, दिशा से भटक रहे हैं, दिशा से भटकेंगे तो पड़ेंगे फटके। क्रिकेट के का समीकरण है दोस्तों, लगातार दूसरा वाइड, अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिल रहा है। मेन अंपायर मकबूल सर को देख रहे हैं, लेग अंपायर सूजी सर हमारे साथ जुड़े हुए, अच्छा अंपायरिंग कर रहे हैं। डांसिंग अंपायर, सेमीफाइनल वाला मुकाबला है, डांस भी देखने मिलेगा जरूर सूजी अंपायर की तरफ से। राइट और द विकेट के साथ गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है नौमान। अगली गेंद, ओ अच्छा स्ट्रोक है, पाली में गेंदे, गेंद को भी जैसी मारेगा की तरफ, 6 रनों के लिए शानदार स्ट्रोक। थैंक यू डीजे। 36 रन से क्या कुल मिलाकर जाकर पहुंची 64। अगली गेंद राइट और द विकेट, स्ट्राइकर बल्लेबाज नौमान फिर से एक बार उड़ाया, गेंद को पंख लगाकर भेजा है, गेंद निकल रही है सी मारेगा की तरफ, और लेकिन शानदार फील्डिंग वहां पर, देखने वाली बात। क्या अपनी टीम के लिए रन बचाए फील्डर ने। कुल मिलाकर अगर बात की जाए तो 5 रन बचे अपनी टीम के लिए, शानदार एफर्ट, 100% एफर्ट वहां पर नासिब की ओर से। समीर काजी इनकी तरफ से नौमान के लिए 200 रुपए का इनाम, चक्के लग रही है, लगातार एंटरटेनमेंट हो रही है दर्शक। अगली गेंद राइट अप और द विकेट, और गेंद का लगाए बल्ले का ऊपरी हिस्सा, बल्लेबाज चलेंगे बैक टू द पवेलियन, कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू। बंड्या शिरके बैक टू द पवेलियन। अगले बल्लेबाज बीच मैदान के अंदर अभिजीत आए हैं, देखने वाली बात, अभिजीत कैसी बल्लेबाजी करते हैं अपनी टीम के लिए। रन संख्या कुल मिलाकर 64 पर रुकी हुई है, और गेंदबाजी के लिए इत्तेफाक गेंदबाजी कर रही है। राइट और द विकेट के साथ गेंदबाजी के लिए फिर से एक बार तैयार होंगे। अभिजीत को बड़े शॉट खेलना बहुत जरूरी है, टारगेट सेट करना होगा, बड़े शॉट खेलने पड़ेंगे। और अच्छी गेंद गेंद सीधा कीपर के 10 रन आउट का मौका है, और डायरेक्ट हिट होता तो इस बार बल्लेबाज नौमान दिक्कत में साबित हो सकते थे। 1 रन मिलेगा, 6 सिंगल मिलेगा, रन संख्या कुल मिलाकर 66 रन पर जा पहुंच रहे हैं, एक बड़ा टोटल की तरफ रवाना हो रहे हैं। अगली गेंद इत्तेफाक गेंदबाजी कर रहे स्ट्राइकर बल्लेबाज नौमान। नौमान ने कल के दिन भी अच्छी बल्लेबाजी की थी, आज का दिन भी डोमिनेट कर रहे बीच मैदान के अंदर बल्लेबाज नौमान। अच्छा खिलाड़ी है, क्षमता इस खिलाड़ी के पास। फिर से एक बार उड़ाया, घुटना टेका, गेंद को भेजा है सीमा रेखा की तरफ, फील्डर मौजूद है, कैच ड्रॉप हो रही है, जीवन दान मिलाए। देखिए 1 रन लेना चाहते, दूसरा रन आउट का मौका है। इस बार मुझे तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, जहां मेरी कश्ती डूबी वहां थोड़ा सा विश्वास कम था। कम ऑन डी दे। देखिए फरदीन काजी का गाना बज रहा है, लेकिन फरदीन काजी इन फॉर्म नहीं है, आउट फॉर्म चल रहे। आईपीएल के अंदर 2 मैच खेले हैं, लेकिन आउट ऑफ फॉर्म चल रहे हैं। चलते फिर से एक बार मैच की तरफ, जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज सुहास राइट मोहर द विकेट, इत्तेफाक गेंदबाजी के लिए। ओहो अच्छा शॉट के लिए, स्ट्रोक अच्छा है, गेंद निकल रही मारेगा की तरफ, मिलेंगे 4, शानदार स्ट्रोक। अच्छा स्ट्रोक टॉट, गेंद निकली सीमारेखा की तरफ, 4 रन मिलेंगे, और रन संख्या जाकर पहुंची 71, और 72 रनों का एक बड़ा टोटल खड़ा किया है। 24 गेंदें 72 रन।
और कल के दिन पहले दिन के अंदर अगर बात की जाए तो 24 गेंदों के अंदर जहां तक बात की जाए 71 रन चेस हुए थे और वो भी 3 ओवर के अंदर चेस किए थे, यानी ये चेस हो सकते थे। प्रिंसेस शबनाज की टीम थी, 3 ओवर के अंदर 72 रन चेस किए थे। क्या दोस्ती ग्रुप चेस कर पाएंगी? लेंगे एक छोटा सा ब्रेक, चलेंगे डीजे की तरफ। कम ऑन डीजे। महोदय आदरणीय रवी घाग सर आणि रोख रक्कम 15,000 आणि चमचमती ट्रॉफी देखील पुरस्कृत केले, त्यांचं पुनश्च एकदा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय। तसेच तृतीय क्रमांकाची ट्रॉफीचे जे पुरस्कर्ते आहेत रौफ मानलेकर सर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी येस 10,000 रुपये आणि चमचमती अशी ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे। फोर्थ प्लेस ची जी ट्रॉफी आहे रौफ काजी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 7,000 आणि ट्रॉफी पुरस्कृत केले, त्यांचं देखील या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून आभार। जे 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे त्या आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय सौ वर्षा शिर्के मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला ही 5व्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे। ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यानंतरला 6व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ज्याचे पुरस्कर्ते भवानी रेसिडेन्सी हरणे यांच्या माध्यमातून 6व्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केले, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यानंतर हे संपूर्ण आपण ग्राउंड बघतोय ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देखील दिलेला आहे ते रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोली यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यांचं देखील ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर सत्यम अर्थ मोहरस रोख रक्कम 8,000 रुपये वर्षा शिर्के मॅडम यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 ची देणगी आलेली आहे। निसार काजी 5,000, वाजिद खान 5,000, अकबर काजी 5,000, समीर काजी 5,000, संदीप केळकर 5,000, डॉक्टर अंतुले 5,000, संतोष शिर्के 5,000, श्री गणेश मोबाईल शॉपी हरणे 3,000 रुपये, आशापुरा स्वीट्स 3,000, दुर्गासागर मुरुड 3,000, राजाभाई नदाफ 3,000, नवेद सय्यद 3,000, त्याचबरोबर सह्याद्री ब्ल्यू ऑटर 3,000 रुपये, सुलेमान निवरेकर 3,000, प्रीतम तवसाळकर 3,000, अशरफ काजी संपूर्ण स्पर्धेसाठी मेडल 1,500 रुपये, आरजे स्पोर्ट्स यांनी संपूर्ण टीम साठी आपण पाहायला गेलं तर शूज देखील स्पॉन्सर केलेत। त्यानंतर निशात अली शेख 2,000 रुपये, शंकर कॉन्ट्रॅक्टर 2,000, ब्ल्यू योसिन 1,500, अशफाक कोतवालकर 1,000 रुपये, आर्यन
आर्यन हॉटेल 1000 रुपये, किराणा बियर शॉप 1000 रुपये, अल मदीना स्टोर हरणे 1000, मुबीन हारगे हरणे 1000, वेलकम मेडिकल हरणे 1000, अडखळ मराठी स्कूल 1000, सिद्दीक शिरगावकर 1000, माऊली कृपा 1000, संजय पाणीपुरे 1000, एंजल फायबर 1000, हुसेन फायबर 1000, उर्दू स्कूल अडखळ 1000, विशाल सकपाळ 1000, त्याचबरोबर सौदबाई हरणे 1000 रुपये, आदित्य लॅब 1000, शब्बीर झोंबरकर 1000, जौर झोंबरकर 1000, फैसल भाई हरणे 1000 रुपये, कावर शेखनाग 1000 रुपये, अल्ताफ काजी 1000, शाहिद काजी 1000, अल अमीन स्टोर फॅमिली 1000, आझिम सारंग 1000, नरेंद्र करमरकर 1000, मोहम्मद हुसेन कानेकर 1000, आदर्श फोटोशॉप 500 रुपये, अमर बेकरी 500 रुपये, शेफ मेडिकल 500 रुपये, समीर एवन किराणा 500 रुपये, जरीफ अगबानी 500 रुपये, रोहिणी मेडिकल राजू 500 रुपये, अनिता भाजी भंडार 500 रुपये, नफीस 500 रुपये, आयान अमजद 500 रुपये, उसामा खानचे 1000 रुपये, त्याचबरोबर अरू अरोरा आणि उज्ज्वल कुमार यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी 1000ची देणगी दिली. त्याचबरोबर अशरफ भाई यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्याचबरोबर उपसरपंच महोदय आदरणीय रौफ काजी यांनी देखील 10,000 रुपये दिलेले आहेत. रवींद्रजी या गावचे सरपंच आदरणीय रवींद्र घाग सर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी 20,000 रुपये दिलेले आहेत. या सर्व देणगीदारांचं पुरस्कर्त्यांचं पुनश्च एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर हॉटेल लेमन ट्री यांच्या माध्यमातून यांचे सर्व हबू शेठ यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000ची देणगी दिले. या सर्व देणगीदारांचं पुरस्कर्त्यांचं पुनश्च एकदा या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. चलती गेंदबाजी मार्क पर लेफ्ट अप गेंदबाज फिर से एक बार उड़ाया बैक टू बैक गेंद के नीचे फील्डर अभिजीत आ रहे हैं. देखने वाली बात गेंद की तरफ सी मार्का की तरफ मैग्निफिसेंट कम ऑन डीजे. थैंक यू डीजे थैंक यू. क्या बल्लेबाजी हो रही है. लबीब ऑन फायर है बैक टू बैक दूसरा चक्कर जड़ते हुए. लबीब की बात की जाए तो कल के दिन से ये फॉर्म में नहीं थे लेकिन इस मुकाबले के अंदर फॉर्म में नजर आ रही है. बैक टू बैक दूसरा छक्का जड़ते हुए बल्लेबाज तारा मंडल की तरफ ट्रैवल कर रहे हैं. सुहास गेंदबाजी मार्क पर लेफ्ट आर्म राइट होते विकेट के साथ गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंद और फिर से एक बार अच्छा शॉट है. वहां पर फील्डर मौजूद नौवान. जब तक फील्डर फिट करते हैं तब तक एक ही रन मिलेगा. एक रन के साथ संतुष्टि होगी और एक ओवर का होगा खात्मा. एक ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 15 रन पर जा पहुंच रही है. छोटा सा ब्रेक के बाद चलते मधुर संगीत के कमांड दे
धन्यवाद डीजे. वंड्या सर, विनंती असेल आपल्याला फायनलची मॅच देखील खेळायची आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. क्विक फास्ट चला, बॅटर्स लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. ग्रँड फिनालेची मॅच काही वेळातच असेल. आणि या ठिकाणी राजू नदाब सर म्हणजे असलम सर यांच्या प्रत्येक विकेटसाठी समीर काजी सर यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज नक्कीच दिलं जाईल. इथे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट बॉलिंग करताना आदेश 11 संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल आहे, फ्रंट फुटचा वापर, हो त्रिफळाची बॅक टू बॅक विकेट. कम ऑन डीजे. ऑन हॅट्रिकचा चेंडू असेल आता इथे. असलम सर गोलंदाजी ट्रॅक वरती, हॅट्रिक वरती आहेत. हॅट्रिक घेतली जाईल का? इथे खूप मोठा प्रचंड या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर त्या देखील इतिफाक या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बॅटिंग ट्रॅक वरती गेलेत. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी खूप मोठं सहकार्य केलं, योगदान दिलंय या बॉलरनं. पुढचा बॉल ऑन हॅट्रिकचा बॉल आहे, कमी गतीचा बॉल टाकलाय आणि तिथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत फलंदाज त्या गतीला देखील बीट झालेत. षटक क्रमांक जर पाहायला गेलं तर एकंदरीत धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आपण मागचं षटक बघितलंय, वयाच्या 54 ते 55व्या वर्षी या ठिकाणी हे क्रिकेट खेळतायत. तब्बल 40 वर्षाचा अनुभव आमच्या राजू नदाब सर म्हणजे असलम सर यांच्या माध्यमातून बॉलिंग आहे. मी तर म्हणेन या युवक जे क्रिकेट आहेत, जे युवा तरुण क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी मी तर म्हणेन हे प्रेरणाचं क्रिकेट आपण बघतोय. यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं आहे की 55व्या वर्षी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं हे आपण पाहिलं आता मैदानाच्या आतमध्ये देखील. यंगस्टर्सला लाजवेल अशा प्रकारची बॉलिंग आता सरांनी देखील केली आहे. दुसरं षटक या ठिकाणी इन प्रोग्रेसला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती क्षमासावी तिसरं षटक इन प्रोग्रेसला. 12 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 49 बनतील का हे देखील बघावं लागेल. या ठिकाणी अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, जिथे अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉल असेल, डॉट बॉल आहे. आणि इथे आमच्या लॉंग ऑफच्या परिसरामध्ये स्वयं स्वतः उभे आहेत. स्वयं अगदी नाव स्वयं आहे, काम मात्र संघासाठी करावं लागेल निस्वार्थपणानं. क्रिकेट खेळत असताना वैयक्तिक क्रिकेट खेळणं चुकीचं राहतं. ज्यावेळेला आपण संघासाठी एफर्ट्स देतो, योगदान देतो, 100% एफर्ट्स असतात आपल्या प्रत्येकाचे, तेव्हा तुम्ही जाऊन आपल्या संघाला यश मिळवून देत असता. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकलेला आहे आणि तेच आपण बघतोय सातत्यानं. अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाब मुकद्दर बन जाती है. आणि कामयाबी ही मुकद्दर बनवायची असेल तर पहिल्यांदा मेहनत खूप प्रचंड करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा मैदानामध्ये चाललाय दोन्ही संघांकडून. ऑफस्टंपच्या बाहेरचा पुन्हा एकदा खोलवरचा बॉल आहे, पोलंड लेनची डिलिव्हरी. एकच धाव फक्त मिळू शकेल. आता बंड्या शिर्के चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. जबरदस्त क्रिकेट, चांगल्या प्रकारचे एफर्ट्स देखील आता बॉलिंग करत असताना दिले. फलंदाजीच्या जोरावरती या फलंदाजानं आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलं. त्याच्यानंतर जर पाहायला गेला तर एकंदरीत पुढचा बॉल ज्यावेळेला टाकला जाईल, हवेमध्ये बॉल आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे विकेटचं पतन, मोठा धक्का बसलाय. कमॉन डीजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा नवीन फलंदाज आलाय. आपण म्हणतो ना, जो लक्ष्य में खो गया वही सफल हो गया. म्हणजे आता तुम्हाला त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना अगदी बेधुंद होऊन या ठिकाणी बघा तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकता. इथून मात्र जिंकणं कठीण राहिलंय. दोस्ती ग्रुप या संघाला जिंकणं आता मात्र इथे कुठेतरी कठीण बघतोय, कारण काय संपूर्ण मॅच वरती पकड आता आदेश 11 या संघाची बनून राहिली आहे. जिथे बंड्या शिर्के आगोकणारी गोलंदाजी करतायत. सायंकाळचं सत्र मात्र चालू झालंय. सूर्याचा अस्त व्हायला निघालाय, परंतु एका बाजूला आपण पाहायला गेलं तर आदेश 11चा बंड्या संघासाठी सुरेख बॉलिंग करतायत. अलोंग द कार्पेट बॉल आहे, ऑफला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षकांना एफर्ट्स दिलेत, एक एक धाव वाचवण्याचं काम करतायत. या बॉलवरती जर पाहायला गेलं षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय.
धावसंख्या 26, 26 6 बॉल मध्ये 46 पाहिजे, 6 मध्ये 46 पाहिजेत. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू बॉलर स्वयंला बोलवलंय, बंड्यानं स्वयंला बोलवलंय तिथे. सहा बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. ओ भाई लोक, रिस्क नाही तो इश्क नाही. आता रिस्क कोणत्या बॉलरला घेतली जाते? 6 मध्ये 46 करायच्यात, धावा होणं शक्य नाहीये आता इथे, परंतु बॉलरनं चमत्कार केला ना तर या धावा बनवू शकतील. कारण का रवींद्र जडेजानं 42 धावा बनवल्या होत्या 6 बॉल मध्ये. 6 46 पाहिजेत. त्याचबरोबर जर पाहायला गेले तर स्वतः जे संघ मालक आणि ज्यांच्या नावाचा संघ आहे ते आदेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. बंड्या शिर्के म्हणजे छोट्या बंड्या म्हणायला काय हरकत नाहीये. बॉलरचं नाव सांगा. आदेश. स्वतः मालक गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. आदेश गोलंदाज आहे. छोटा बंड्या ओ डिफेन्स केलंय, चेंडूला सन्मान दिला गेलाय, चांगला बॉल टाकलाय आदेशना. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 5 बॉल मध्ये 45 ची गरज आहे. हे शक्य नाहीये, पॉसिबल नाहीये. कारण का इथे आदेशना पहिला बॉल सुरेख टाकलाय. त्याच्याकडे चांगल्या प्रकारची छोट्याशा वयामध्ये क्रिकेट खेळत असताना स्वतः संघ मालक देखील आहेत. आणि 5 मध्ये 45 इथून जिंकणारा संघ अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल आणि ग्रँड फिनालेची मॅच येस प्रिन्सेस शबनाज यांच्या विरोधामध्ये खेळताना दिसू शकेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथे कॅच मिस झाली आहे. मी तर म्हणेन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या ठिकाणी या खेळाडूने डेब्यू केला होता आणि डेब्यू करत असताना इथे कॅच तर पहिली विकेट देखील मिळू शकली असता, परंतु कॅच मिस झाली आहे. आपण म्हणतो ना की पहिलं प्रेम, पहिली विकेट, आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या क्रिकेटमध्ये असणारं प्रेम खूप महत्वाचं असतं. यावेळेला फाईन लेग चेंडूला खेळलाय. चेंडू 1-2 बाउन्स सीमारेषा पलीकडे सब करायला आहे. आदेश बॉलिंग सुरेख करतायत. आपल्या संघासाठी अगदी चांगल्या प्रकारचे टप्पे, अजून एक्स्ट्रा बॉल टाकला नाहीये. सगळेच्या सगळे बॉल अगदी अचूक टप्प्यावरती आहेत. फलंदाज मात्र चपळ होऊन खेळतायत, ते देखील संघर्ष करताना दिसत. त्यावेळेला चांगला फ्लिक असेल. त्याचबरोबर अगदी डीप विकेटला चेंडूला एक सिंगल. याला म्हणतात खरे अनुशासित बॉलिंग आहे. अनुशासन आहे या बॉलिंग मध्ये. 4च्या 4 बॉल अचूक टप्प्यावरती टाकलेत. पॉझिटिव्ह अप्रोच नुसार बॉलिंग केली जाते. 2 बॉल शिल्लक आहेत, एक्स्ट्रा एकही अजून टाकला नाहीये. नक्कीच सर, जर पाहायला गेलं तर एकंदरीत स्वतः संघ मालक देखील आहेत ते. आणि इथे सुरेख बॉलिंग, अप्रतिम. एकदा बॉलिंग आवडली असतील तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या. छोट्याशा वयामध्ये डेब्यू देखील केलाय. शेवटचा एक बॉल आणि आमचे समीर काजी सांगते त्यांच्या बॉलिंग साठी देखील 100चं कॅश पैसे त्यांना दिलं जाईल. शेवटच्या बॉलवरती जर पाहायला गेलं आणि अंतिम फेरीचं तिकीट मात्र बुक करतोय आदेश 11. हा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होतोय. आता ऑफिशियल झालंय पुन्हा एकदा. प्रिन्सेस शबनाज विरुद्ध आदेश 11 या दोन संघांमध्ये पुन्हा एकदा हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगेल. थोडीशी विश्रांती.
डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. आपण दोन्ही संघांचे जे खेळाडू असतील आपण इथे समोर लाईनअप करून घेऊयात. लाईनअप करून घेतोय. आदेश 11 आणि प्रिन्सेस शबनाज, बोथ कॅप्टन, बोथ टीम. चला आपण समोर लाईनअप करून घ्या. लगेच फायनलची मॅच आपण खेळवणार आहोत. आपण मास्टर काही बात सुरू करणार आहोत, परंतु या संपूर्ण स्पर्धेचा आपण यथोचित सन्मान मान्यवर आलेले आहेत त्यांचा आपण करून घेतोय. मॅच चालू होते म्हणून आपण आता लगेचच सत्कार लगेच घेतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा ज्यांनी कॅश प्राइज रोख रक्कम 20,000 आणि त्याचबरोबर चमचमती ट्रॉफी देखील ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे त्या गावचे सरपंच महोदय आदरणीय रवींद्र घाग सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय. येस, याचा संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीचे जे उपाध्यक्ष आहेत बाबा दिनवारी सर यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करून घेतोय.